नाशिकमधून प्रीतम मुंडेंना लोकसभेसाठी उतरवू या पंकजा मुंडेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण। छगन भुजबळांनी माघार घेतल्यानं महायुती नवीन ओबीसी चेहऱ्याच्या शोधात असल्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। रक्षा खडसे आणि स्मिता वाघही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। संभाजीनगरमधनं महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आज अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या विवाहितेचं मंगळसूत्र सांभाळता आलं नाही, त्यांना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवारांचं वादग्रस्त विधान। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। शेती, रोजगार आणि उद्योगांबाबत कोणती आश्वासनं असणार याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या मशाल गीतात जय भवानी शब्दावर निवडणूक आयोग आज निर्णय देणार। आयोगानं हरकत घेतल्यानंतर ठाकरे गटानं केलं होतं फेरविचार करण्याचं आवाहन। विशाल पाटील यांच्यावर आज कारवाईची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज सांगलीमध्ये मेळावा पार पडणार। मुंबईतील सायन कोळीवाड्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे जखमी। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडनं समन्स। 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। 2023 IPLचं फेअर प्लेवरती प्रसारण केल्याप्रकरणी कारवाई। मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज घरगुती उपकरणांच्या निर्मितीमध्ये उतरणार। वायझर ब्रँडखाली टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि AC तयार करणार। करवीर निवासिनी अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला भव्य दिव्य सोहळा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।